साथ यांच्या पोटी जन्माला आलेले श्री गोविंद भगवान परब आपले पप्पा, मित्रांचे चंदू, भावांचे दादा, आज आजोबा आज वयाची 75 साजरी करताना ज्या परिवारासाठी आयुष्य वेचलं तो परिवार कसा वाढत गेला. 75 वर्षात चंदू, दादा, पप्पा, आजोबा या प्रवासात कोणत्या वर्षी कोण हे त्यांच्या जीवनात आले याची ही छोटीशी उजळणी. जन्म कांदळगावातील परबवाडीत गोविंद भगवान परब. 1960 साली जयसिंग परब नाना यांचा जन्म. जयसिंग परब नाना यांच्या जन्मानंतर 1965 साली नारायण परब भाई असे हे 4 भाऊ आणि एक मोठी बहीण असा प्रवास सुरू झाला. मित्रांचा चंदू, घरचा आणि घरची जबाबदारी ओळखून मुंबईत आले. प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करू लागले. बुक बाइंडिंग, रंगाची रंगसंगती मॅच करीत असताना आई वडिलांनी गावड्यांच्या सूचीत मुलगा मनीष याचा जन्म झाला आणि तो त्यांच्या आयुष्यात आला. नाही 1982 मध्ये भाऊ शिवराम परब यांचं लग्न होऊन शुभांगी परब काकी हिचं आगमन झालं. 1989 साली ममता हिचा जन्म झाला आणि 1990 मध्ये मंगेश अशी 2 मुलं मुली झाले आणि पप्पा काका झाले. नाना आणि माई यांना मोनिका झाली. मध्ये 93 ला मयूर याचा जन्म झाला आणि मयूर याचं आगमन या घरात झालं. का झालं? आणि माईच्या पोटी जन्म झाला आणि त्यांच्या घरात अजून एक शेंडीफळ जन्माला आलं. बस परिवार वाढत होता. अशात अजून एक जबाबदारीचं नातं निभावण्याची वेळ आली होती. 1905 मध्ये मुलगी मंगलच्या लग्न प्रसादाशी होऊन पहिला जावई घरात आला. 2005 साली आपली भूमिका संपली. कुठे आलं? त्याच मुलीला आधी हा मुलगा 2007 साली आधी हा जन्माला आला आणि पप्पा आजोबा झाले. दोन 2008 मध्ये मुलगा मनीष याचं पवारांच्या रीमाशी लग्न होऊन पहिली सून घरात आली. तिथेच 2010 ला त्यांना कन्यारत्न म्हणून किमिया हिचा नात म्हणून या घरात प्रवेश झाला. ममता 2014 ला ममता आणि संदीपचं लग्न झालं. आता इथे नाही ते गोव्याला आहे सध्या. त्यांचं प्रतिनिधित्व पूजा करते. जास्तीत जास्त चपकून घेण्याचं मान मिळवते. तिथेच थांब. 2015 ला त्यांना योग हा मुलगा झाला आणि पूजा लहान झाली. 2017 ला मंगेशचं पवारांच्या श्वेताशी लग्न झालं आणि एक हिरोईन सून म्हणून घरात आली. पुन्हा एकदा पप्पा सासरे झाले. दोन 2018 ला मोनिकाचं लग्न होऊन रुपेश
हा एक जावई अजून त्यांच्या फॅमिलीमध्ये ऍड झाला. चेक करू ना परत काढू. 2020 ला श्वेता आणि मंगेशला रुद्र नावाचं शेंडीफळ जन्माला आलं. रडतोय. आपण आहे ना. 2022 मध्ये मोनिका आणि रुपेश यांना अरीव झाला आणि पुन्हा एकदा आजोबा झाले. दोन 2023 पप्पांच्या लाडक्या मयूरचं लग्न बोगल्याच्या पूजाशीर होऊन सून म्हणून घरात आली. अतिशय लाडका मुलगा येतो दत्त, खूप प्रेम आहे. अशीच ही नात्यांची माळ गुंतताना अजून काही पसरलेले मोती सुद्धा या परिवाराचा भाग झाले. अनेक एक्सटेंडेड फॅमिली. आई प्रिय बंधू जन्मदिन मदम, आई प्रिय बंधू संतनो तुते सर्वदा मुदम, संतनो तुते सर्वदा दोघा ठिकाणी पेटवा एकत्र तर प्रार्थना महे भय सुतुषी, प्रार्थना महे भाव्यस्तस्तशी ईश्वरा सदा त्यांच रक्षसु, ईश्वरा सदा त्यांच रक्षा कीर्तिमा जया जीवनं तया भवतु सार्थकं, जीवनं तया भवतु सार्थकं, भवतु सार्थकं, भवतु सार्थकं. दादा तुम्हाला आमच्या सर्व परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए. सगळे जातील त्यांना रेडी राहा. म्हणजे भाई भाई लोक लगेच यायला सुरुवात करणार. तुम्ही बोलून चालू हे कर ना. हॅलो. केक वाजवला घ्या, आवाज कमी कर. थांबा थांबा तेव्हा सोडत. मी भाईंना विनंती करेल पप्पांबद्दल 2 शब्द बोलावे यासाठी. त्यांना थांबायला. हॅलो बंद कर आता, बंद कर. बोला बोला भाई बोला, हे सगळे येणार आता.
हॅलो, जरा सर्वांनी बसून घ्या. अजून भेटायची वेळ झालेली नाही त्यांना. बोला फक्त केक कापलेला आहे, अजून कार्यक्रम बाकी आहे. हॅलो, हा केक पाठीमध्ये देऊया. अलगत नाही असा पकड खाली. आज आमच्या दादांचा गोविंद भगवान परब, भागीरथी भगवान परब यांना झालेले पुत्ररत्न यांची आज 75वी साजरी करत आहोत. त्यांचा थोडक्यात जीवन प्रवास मी सांगतोय. म्हणजे मी सांगणारा कोण, मी लहानच आहे, पण जरा मला जी माहिती मिळाली ती तुमच्या समोर त्यांच्या जीवन प्रवासाची माहिती सांगतोय. 1949 साली त्यांचा जन्म झाला भागीरथी भगवान परब यांच्या बरोबर राहा. पोटी. त्यानंतर बरोबर राहा. बरोबर बरोबर राहा. SSC झाल्यानंतर बरोबर तुम्ही राहा. 1967-68 दरम्यान त्यांनी सरळ मुंबई गाठली. मुंबई गाठली म्हणजे काय, त्यांना घरची परिस्थिती माहीत होती. ते बोलले गावी राहून काय फायदा नाही, शेती वगैरे करून काही फायदा नाही. त्यांनी सरळ मुंबई पकडली. मुंबईला जायचं म्हणजे घरच्यांचा पण विरोध होता. आई पण सांगायची कुठे जातो मुंबईला, काय करणार. वडील पण सांगायचे, आजी तर पाठवतच नव्हती. मग त्यांनी एक डोकं लावलं, शक्कल केली. तेव्हा मामा गावी आले होते, हेदळीचे आमचे मामा. त्याला समजलं मामा गावी आलेत, आता मुंबईला जाणार. ह्या माश्याने काय केलं, कपडे एका पिशवीत भरले, सरळ हेदळी गाठली. आणि हेदळीतून जे मामासोबत गेले, घरी फक्त सांगितलं मी मुंबईला चाललो मामासोबत. आणि याने मुंबई गाठली. आणि तेव्हा बोटीचा प्रवास होता, बोटीने सरळ मुंबई गाठली. मुंबईमध्ये गेले तर प्रश्न राहण्याचा, राहणार कुठे, जेवणार कुठे, खाणार कुठे, काही नाही, ही चिंता नसून सुद्धा या माशाने मुंबई गाठली. पुढचं पुढे बघूया असं म्हणून त्यांनी तडक मुंबई गाठली. मामांची पण तेव्हा राहायची परिस्थिती म्हणजे नव्हती, तरी पण मामांसोबत आले. आता मुंबई गाठली, राहायचं कुठे, काय कुठे, जेवायला एकीकडे, राहायला दुसरीकडे आणि झोपायला तिसरीकडे, असा त्यांनी प्रवास केला. कामावरून जेवायला जायचं, जेवावरून जेवले की राहायला जायचं. आणि जे खडतर जीवन केलं ते त्यांनीच भोगलेलं आहे. आम्ही फक्त आता अनुभव घेतोय. जी माहिती मिळाली मी तुमच्या समोर सांगतोय. सांगायचं एवढंच तात्पर्य की त्यांनी जे प्रवास केला तो प्रवास एवढा खडतर होता, आम्हाला आता बोलताना पण आमच्या अंगावर काटे येतात. त्यांना राहण्यासाठी, जेवण्यासाठी दगदग करायला लागली. स्वतःचे कोणी नातेवाईक नाही, काय नाही. जिथे झोपायला जाते तिथे पण त्याला त्रास व्हायचा. काय काय त्रास केले ते आम्हाला सांगितले, आता सांगत नाही मी. हे चालू केलं ना, दुसरी गोष्ट, चालू केलं ना. नंतर 2 नंबर भाऊ शिवराम परब, त्याला पण त्याने मुंबईला बोलवून घेतलं. रूम नसताना त्याने, अरे आधा निकाल दे इधर से और दूसरा डिश में ले और वो कट कर. सॉरी, रूम नसताना त्याला मुंबईला बोलवून घेतलं. लगा ना किधर है, अभी आएंगे लोग. लोग ऐसे ही जा रहे हैं. 9 बज गए यार. आणि अरे इकडचं कुठे आहे, व्हेज वाले पण आहेत. त्याला नाईट हायस्कूलला शाळेत अजून आला घातलं. नाही तू नाईट शाळा कर, दिवसाचं काय काम मिळालं वगैरे तर ठीक आहे, नाहीतर नाईट शाळा करून त्याला कसं तरी SSC पर्यंत नेलं. असं करून करून ते पण दुसऱ्याकडे जा, जेवायला दुसरीकडे, झोपायला एकीकडे. त्यानंतर त्याने बोललं आता आम्ही एवढे हालात केले, गावी काहीतरी पाहिजे. असं करत करत मग एक 10 बाय 12ची रूम घेतली. इथे ना सांभाळायला लागेल. त्या 10 बायच्या रूम मध्ये इथे थोडे दिवस मामा राहिले, भाऊजी राहिले. वरती खाली. आणि त्याला कळलं 2 भाऊ गावी आहेत, हो हो, त्यांना पण आणलं पाहिजे. आमचा जया शेतीला होता, तो बोलला मी शेतीलाच राहणार. नंतर आमचे वडील वारले 1975 साली. त्यावेळी मला काही समजत नव्हतं. तर हा बोलला हा गावी राहिला तर याचं काय शिक्षण होणार नाही, काय नाही.
तुम्हाला कंटाळा येईल, पण मला ते आज सांगायचं आहे. त्याचं कर्तृत्व काय ते सांगायचं आहे बस. सगळे येतात. त्याने मला मुंबईला बोलवून घेतलं आणि घरी कोणी नाही, 3 भाऊ आम्ही, काका म्हणजे आमचा 2 नंबर भाऊ, मी आणि दादा. असं करत करत 2 वर्ष गेली आणि नंतर लग्नाचा योग आला त्याचा. लग्न जमलं, आमची वहिनी आली म्हणजे काय, ती आम्हाला धीर नाही भाऊच समजायची, कारण तिला पण 5 भाऊ होते आणि आम्हाला भावाप्रमाणे तिने 10x12च्या रूममध्ये भावाप्रमाणे सांभाळ केला. नाही अशी समजली की हे माझे धीर आहेत असं कधीच बोलली नाही. आणि नंतर आमचा जया पण बोलला, मी आता शेती नाही करत, मी मुंबईला येतो. तो पण हट्टाने मुंबईला आला. असा आमचा प्रवास झाला. आणि हे सांगायचं म्हणजे खरंच त्याचं कर्तृत्व म्हणून मी सांगतो, त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. आपली परिस्थिती काय आहे, काय कसं करू, मी भावांना हे करू. आणि अजूनपर्यंत सुद्धा तो माणूस, ही भावांची मुलं आहेत, ही माझी नातवंड नाही, ही भावांची असं कधीच करत नाही. सगळी नातवंड माझी, सगळी मुलं माझी, असं करून तो आजपर्यंत मोठ्या कुटुंब प्रमुखप्रमाणे तो सांभाळतोय. आम्ही कधीतरी चुकतो, भरपूर चुका केल्या, पण तो तडकाफडकी बोलणारा असा आहे, मागे पुढे पाहणार नाही, तोंडावर बोलणार. हे तुम्ही चुकताय, हे मला पटत नाही, ठीक आहे, आम्ही उलट बोलणार नाही, ते सांभाळून घ्यायचे. अशी परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आली, कौटुंबिक परिस्थिती आली, तरी पण तो कधी डगमगला नाही. एका खांबाप्रमाणे उभा राहिला. आणि आमचं हे कुटुंब आज जे आहे ते त्याच्यामुळे आहे. आणि आम्ही जे आता सगळे त्याला सरप्राईज दिली, त्याच्या कर्तृत्वाची ही त्याला एक भेट म्हणून आमच्या कुटुंबातर्फे त्याला आम्ही सरप्राईज म्हणून ही भेट देत आहे. आणि काय चूकभूल झाली असेल आमच्या हातून, काय करण्यामध्ये, काय बोलण्यामध्ये, मी ठरवलं होतं दुःख काढायचं नाही, आनंदराशी होते, पण बोलताना आपोआप येतात ते, सॉरी मला माफ करा, पण ते कसं आहे बोलताना राहत नाही. तर खरंच धन्यवाद आहे दादा वहिनींचे. आज तुम्ही आम्हाला सांभाळलात, एवढं कुटुंब वाढवला. तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य दीर्घायुष्य होऊन शतायुष्य होऊ हे मी आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे तुम्हाला दोघांनी तुला शुभेच्छा देतो. आणि वहिनीला सुद्धा असंच. तुमच्या लग्नाची 50 वर्ष आम्हाला करायची आहे, ती पण होईल आमच्या हातून. आणि एवढं बोलून मी थांबतोय. धन्यवाद. आता नमस्कार मंडळी, येतो का? नमस्कार मंडळी. आज इथे जे माझ्या प्रेमापायी तुम्ही सर्वजण लोक जमा झाले आहेत मला आशीर्वाद देण्यासाठी, तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आता माझं बोलायचं झालं तर माझ्या भावाने माझं चरित्र सगळं सांगितलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा मी अजून काय वेगळं, आणि मी असं मोठं काही केलेलं नाही. काय जे माझ्या मनात ठरवलं होतं की जे दुःख मी भोगलं आहे, जी यातना मी भोगली आहे, ते माझ्या भावांना किंवा माझ्या कुटुंबाला त्याची झळ पोचू देणार नाही, हे मनोमन मी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे मी करत गेलो. 1970 सालापासून किंवा 72 सालापासून माझ्या मागे लागले होते माझे आई वडील. अरे आम्ही असेपर्यंत लग्न करून घे, मी असेपर्यंत लग्न. पण मी मनात एकच गाठ ठरवली, जोपर्यंत मुंबईमध्ये खोली नाही किंवा माझ्या भावांना लाईनीला लावायला मिळेल असं काय साधन नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि पहिली मी 1976साठी 10x12ची रूम घेतली आणि त्याच्यानंतरच मी लग्नाचा विचार केला. आणि ती मला सुदैवाने माझी पत्नी जी मिळाली ती खरोखर माझ्या तोडीस तोड म्हणून मला सहकार्य करणारी. म्हणून आतापर्यंत मी या सगळ्या कुटुंबाचा सांभाळ केला. आणि हे केलं ते तिच्या सहाय्याने केलं. तिने जर म्हटलं असं हे काय मला हे जमणार नाही तर मी काहीच करू शकलो नसतो. हे पण तेवढंच तिचा माझ्याशी सहभाग आहे. आणि तसंच आता बाकी सगळं चरित्र माझं सांगितलेलं आहे माझ्या भावाने. हे आतापर्यंत जे काय आयुष्य माझं गेलं तर उत्तम आनंदात गेलं. आतापर्यंतसुद्धा मी 1910 पासून आज 24पर्यंत 14 वर्ष मी घरी बसून आहे. गावी जातो येतो, गावी जातो येतो. पण माझ्या कुटुंबाने मला कधी
एका पैशाची वा कशाची मला झळ पोचू दिलेली नाही. हे माझं पुण्य आहे. मी म्हणतो ही माझी संपत्ती आहे. त्यांनी कधी मला काय कशाचीच कमतरता भासू दिलेली नाही. तसेच माझी ही भावकी मंडळी आहे, तीसुद्धा मला आज प्रेमाने दादा म्हणून हाक मारतात. कोण काका म्हणतो, कोण दादा म्हणतो, तेवढंच मला पुरे आहे. आणि असंच माझ्याशी प्रेम करा हीच मी रामेश्वर चरणी प्रार्थना करतो.